मुलींनो, मागच्या आठवड्यात तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळलं. तुम्ही भारूड सादर केलं. अभी तो मैं जवान हूँ म्हणजेच काय, तर आपल्या वृद्धांना तुम्ही नाचवलं, त्यांच्यातला हिरो तुम्ही जागा केलात. या अशा मोहिमा तुम्ही प्रचंड ताकदीने पार केल्यात, त्याबद्दल पितांबरी केअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुमच्या या धाडसाला सलाम. आज आपल्या खेळाचा नवीन आठवडा सुरू झालाय. नव्या आठवड्यातील नवा जोश, नव्या मोहिमा आणि वेदनामुक्त खेळीसाठी पितांबरी केअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुम्हाला ऑल द बेस्ट. पितांबरी केअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या साथीने करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. चला आता वळूया मोहिमेकडे. तुम्ही इतक्या छान छान मोहिमा केल्यात, मोहिमा फत्ते सुद्धा केल्यात. कुठल्या मोहिमेमध्ये तुम्हाला असं वाटतं की गावकऱ्यांची जास्त मदत झाली तुम्हाला? रमशा? मला तर वाटतं सगळ्या मोहिमेमध्येच गावकऱ्यांची खूप मदत झाली, कारण आम्ही जे काही मोहीम करतो ते जातो आणि तेच आम्हाला शिकवतात काय करायचे, कसं करायचे. बरोबर आहे. जर तुम्हाला परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही काय द्याल? आय थिंक मी त्यांना मोबाईल देईन, त्यांच्या लोकांची, त्यांच्या जवळच्या माणसांची त्यांना कॉन्टॅक्ट ठेवायला. जो छोटा मोबाईल असतो तो चालवायला इझी असतो आणि ते खूप अमाऊंटमध्ये मी देऊ शकते. खूप अमाऊंटमध्ये किती मोबाईल देशील? म्हणजे असे ॲटलिस्ट 20-25 तरी देऊ शकते ना. ते छोटेवाले मोबाईल थोडे स्वस्त असतात. बावधनकर, 25 मोबाईल हेतलकडून तुम्हाला मिळणार आहेत. चला स्नेहा, काय देणार आहेस? माझ्यातर्फे मी त्यांना एक गोष्ट देईल, म्हणजे ती सुट्टी, की मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाईल. तिकडे ते फुल रिलॅक्स करतील, त्यांचं हॉलिडे होईल. आणि खूप लोक इकडे गावातले जे कधी गाव सोडून बाहेर गेलेच नाही, तर मी त्यांना तो एक्सपिरियन्स देईल, त्यांना घरी घेऊन जाईल, त्यांना मुंबई दाखवेल. बरं, किती लोकांना घेऊन जाऊ शकतेस गावातल्या? मला वाटते ज्या घरात मी राहत होती ना त्या सगळ्यांना मी घेऊन जाईल. आणि जाताना तेच, माझ्याकडे खूप फोन्स पडलेत दादा घरी, मी एकेकाला फोन देईल. कारण की इकडे एका घरात 6-8 लोक असतील ना तरी त्यांच्यामध्ये एकाकडेच फोन असतो. तर ते थोडं सॅड आहे, कारण की कधी कोणाला काय झालं तर कोणाला कळणारच नाही एक्झॅक्टली काय होतं. एक्झॅक्टली. 2 गोष्टी. ठीक आहे. तेजा? दादा, आपण नेहमी बोलत असतो ना, मुलगी शिकली, प्रगती झाली, तर मग मी अशी कुठली तरी मुलगी शोधेन जिचा एज्युकेशनसाठी मी हेल्प करू शकते फॉर लाईफ टाईम, जिला खरंच शिकण्याची आवड आहे आणि फायनान्शियली ती स्टेबल नाही आहे. वा, खूप छान तेजा, खूप छान. संस्कृती? आय थिंक इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे नाही आहे. त्यांना वर्कचं जे कम्युट, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून काय देणार तू? मी ठाण्याची आहे तर आमच्याकडे रिक्षा भरपूर असतात. तर किती रिक्षा देणार? लवकर सांग, मी सांगून टाकतो. गावकऱ्यांना मला असं वाटतं अंदाजे आत्ता जर मी पण जर बघितलं तर एक साधारण 150 रिक्षांची गरज आहे. 150 रिक्षा? 150 देणार? मग 200 देऊया. खेळण्यातली रिक्षा नाही द्यायची. म्हणजे संस्कृतीकडून बावधनकरांना 200 रिक्षा. रसिका? जर काय वस्तूच द्यायची असेल आणि जर मी आत्ता पटकन त्यांना देऊ शकते तर मी त्यांना गॉगल्स देईन. कारण काय म्हणजे द्यायचं म्हटल्यानंतर रिक्षावरून डायरेक्ट गॉगल? कारण ते आता मी लगेच देऊ शकते ना, म्हणजे एवढा खर्च पण नाही. किती आहेत तुझ्याकडे गॉगल? किती आहेत? लिटरली मला एवढं मोठं आलंय पॅकेट. चला ठीक आहे, म्हणजे गॉगल देणार आहेस तू? गॉगल देईन सगळं. चला अंकिता? ते नट्टा थट्टा साड्या. वा. रमशा? मला वाटतं ना दादा, मला इथे मी लोकांना खूप बघितलं, गावकऱ्यांना, त्यांना ना म्हणजे टीव्हीवर हिरोज वगैरे बघतात ना, त्यांना खूप आवडतं. जसं आम्ही पण जातो ना, कॅमेरा बघून खूप एक्साइटेड होतात. तर मी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन एक मस्त पिक्चर बनवणार आणि ते त्यांना CD बनवून देणार. त्यांनाच देणार की तुम्ही बघा, त्यांना हिरो बनवणार. म्हणजे मला घेशील का सिनेमात? एक छोटासा रोल करीन मी. हो ठीक आहे, चालेल. आणि पैसे कोण खर्च करणार सिनेमासाठी? वा. तर मला एक आवडलं की प्रत्येकाची गरज तुम्ही समजून घेतलेली आहे. खरंच तुमचं खूप कौतुक आहे त्यासाठी.